एका पोलीस ठाण्यात प्रभारी महिला निरीक्षकाला तिच्या प्रियकरासह रंगेहात पकडण्यात आलं. महिला निरीक्षक आपल्या प्रियकरासोबत पोलीस क्वार्टरमध्ये असताना प्रियकराच्या पत्नीला याचा वारा लागल्याने तिने कुटुंबियांसह पोलीस क्वार्टर गाठलं. त्यानंतर पत्नी आणि तिच्या कुटुंबियांनी महिला निरीक्षक आणि तिच्या प्रियकराला मारहाण केली, ज्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होतोय. घटनेनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. महिला आग्रा येथील सिटी झोनच्या राघबगंज पोलीस ठाण्याची प्रभारी महिला निरीक्षक आहे. तिचा प्रियकर पवन कुमार हा देखील मुझफ्फरनगरमध्ये पोलीस आहे. दुपारी पवन कुमार त्याची गर्लफ्रेंड असलेल्या महिला पोलिसाला भेटण्यासाठी आग्रा येथील पोलीस क्वार्टरमध्ये पोहोचला. हा प्रकार त्याच्या पत्नीला कळाला. त्यानंतर पत्नी आपल्या कुटुंबियासह पोलीस क्वार्टरमध्ये पोहोचली. लेडी इन्स्पेक्टरची क्वार्टर रूम आतून बंद होती. दार ठोठवल्यानंतरही दरवाजा न उघडल्याने पत्नी आणि तिच्या कुटुंबियांनी दरवाजा तोडून खोलीत प्रवेश केला. पत्नी आणि तिच्या कुटुंबियांनी खोलीत प्रवेश केल्यानंतर प्रियकर आणि त्याच्या महिला निरीक्षक प्रेयसीला बाहेर काढलं. त्यानंतर पत्नी आणि तिच्या कुटुंबियांनी आधी लेडी इन्स्पेक्टरला बेदम मारहाण केली आणि नंतर पतीला मारहाण केली. आता मारामारीचे व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडिओमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच ACP सदर आणि DCP शहरात पोहोचले. पोलिसांनी पत्नी आणि कुटुंबियांना ताब्यात घेतलं आहे. माहिती मिळताच DCP सिटी सूरज राय पोहोचले. DCP म्हणाले की पोलीस आयुक्त जे रवींद्र गौर यांच्या आदेशावरून DCP सिटी यांनी महिला निरीक्षकाला निलंबित केलं. तसंच निरीक्षकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना गुन्हा दाखल करण्याचे आदेश केले. हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा घटनास्थळी कोण कोण हजर होतं याचा तपास सुरू आहे. महिला निरीक्षकाला पोलिसांसमोरच मारहाण झाली. यावेळी तिथे उपस्थित पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. याचवेळी प्रियकर इन्स्पेक्टर पवन कुमार विरोधात अहवाल तयार करून मुझफ्फरनगर पोलीस अधिकाऱ्यांना पाठवला जात आहे.